त्यावर बसलेल्या चालकाचं हार्दिक अभिनंदन। आताचे विजेते आपल्या बैलांची नावं सांगायला तास क्रमांक 2 वरचे आपल्या बैलांची नावं सांगायला या ठिकाणी आज चला आणि क्रमांक 11 साली या ठिकाणी व्हिडिओ शूटिंगचा आधार घेऊन निकाल दिला जातोय 11चा। माग 13 लावून घ्या काका, 25 खाले 40 चे बैलगाडी मालक गाडा दुपायचा मार्ग धरा। वया 13 मध्ये एकला कोमल कोंगेरे, दुर्वेश कोंगेरे, गौरी 2 राशी सूरज पाटील, 13 गाडी पळाली। 13 कार्तिक प्रकाश येईल, 13 मिलिंद रामशेठ आहिर, 6 मंगेश शेठ कुळे, सागर गायकर, बंटे कुर्ले। गाड्या वळवा 13ची बैलगाडी मालक, गाड्या वळवा 13 वाले गाड्या सोडायचा प्रयत्न करा, गाड्या वळवा। साहेब काय सांगाल, आज पालघर जिल्ह्यामध्ये प्रथमच एवढ्या मोठ्या स्वरूपात बैलगाडा शर्यतीच्या कार्यक्रमाचं आयोजन केलंय आणि तुम्ही या कार्यक्रमामध्ये उपस्थित निश्चितच आपण बघतोय की एक चांगल्या प्रकारचे यशस्वी आयोजन हे इथे आयोजकांनी केलेलं आहे। पालघर जिल्ह्यामध्ये एवढ्या मोठ्या भव्य दिव्य स्वरूपामध्ये 10 कार्तिकी प्रकाश गवळी बदलापूर काळगाव शाळगाव या गाडीचा 1 नंबरला विजय बैलगाडी मालकाचे चालकाचं हार्दिक अभिनंदन। सुंदर अशी गाडी पळाली। सर्व आयोजकांचं मी अभिनंदन करेन आणि हा पहिलाच प्रयोग आहे त्यांचा, पण तरीसुद्धा जवळजवळ 400च्या वर बैलगाडा इथे रजिस्टर झालेल्या आहेत। चांगल्या पद्धतीने इथे सकाळपासूनच स्पर्धांना सुरुवात झालेली आहे। पोलीस डिपार्टमेंटचं अत्यंत चांगलं सहकार्य मिळालेलं आहे। कोर्टाच्या पूर्ण नियमावलीनुसार ही स्पर्धा इथे खेळवली जाते आणि यामध्ये जे चाहते आहेत, शौकीन आहेत, त्यांचासुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद इथे आपल्याला मिळालेला दिसतो। त्यामुळे प्रचंड असा जनसमुदाय हा पूर्ण पंचक्रोशीमधून इथे आलेला दिसतो आहे आणि त्यामुळे ही स्पर्धा पूर्णपणे यशस्वी झाली असं मला वाटतं आहे। परवा दिवशी एक मोठ्या दुर्घटनेमधून, अपघातामधून मी वाचलो आणि त्यानंतरचा हा माझा पहिलाच जाहीर कार्यक्रम आहे। पण तरीसुद्धा आईवडिलांची पुण्याई, गुरुदेवांचे आशीर्वाद आणि सर्व जनतेचं प्रेम आशीर्वाद ह्यामुळेच मी वाचलो असं मला वाटतं। तर तरीसुद्धा मी सर्व जनतेचा आभारी आहे, कारण त्याच्या प्रेमामुळे मी निश्चितच नव्या जोमाने परत एकदा नव्या जोमाने मी कार्यक्रमाला इथे सुरुवात करतोय आणि निश्चितच सुंदर अशी गाडी पळाली शिवानी बोलाची। मला इथे सहभागी होऊन त्याबद्दल राहुल ड्रायव्हर आपल्याला निश्चितच 500 बक्षाचे मालकाकडूनच घ्यायचंय। प्रचंड मेहनत घेऊन हे स्पर्धा इथे आयोजित केलेले आहे। मी सर्व आयोजकांचा आभार व्यक्त करतो। कार्यक्रम वाचित होता की भिवंडीवाडा मनोहर महामार्गाची दुरावस्था अजून कठीणच आहे, कारण काम सुरू आहे परंतु स्लो आहे आणि काही पुढच्या महिन्यात पाऊस सुरू होईल, त्यामुळे कामाचे संत गती। ठेकेदार पळून गेलेत असं काही समजण्यात आलं आहे? नाही, ठेकेदार पळून गेलेले नाही आहेत। मी मागील काही दिवसांपासून त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये त्यांची एक बैठक सुद्धा घेतली होती। त्यांना मी खरं तर सांगितलं होतं की पावसाळ्याच्या अगोदर मे एंडिंगपर्यंत एक ट्रॅक आता सुंदर अशी गाडी पळाली। भिवंडी चालू वैभव शेठ मोठे आगाई कुळगाव बदलापूर रिद्धी सिद्धी मोरगावकरांचा 8001 महबूब पळाला आणि त्याच्यासोबत दुर्घटना आहेत, जे छोटे मोठे ॲक्सिडेंट आहेत, बाईकवाल्यांचे ॲक्सिडेंट जे होतात ते टाळले पाहिजेत। ह्या दृष्टिकोनातून खड्डे भरले गेले पाहिजेत। त्यामुळे वाडा भिवंडी हा एक पूर्ण ट्रॅक, एका साईडचा ट्रॅक हा पूर्ण केला पाहिजे असं त्यांना मी सांगितलं आहे। त्या दिशेने त्यांचं काम सुरू आहे। शेकडोच्या संख्येनं 4 महिन्यात या ठिकाणी वाडा ते भिवंडी मनोरपर्यंत लोक मृत्युमुखी पडत आहेत, हातपाय तुटत आहेत, अपघात होत आहेत। तर नक्कीच किमान खड्डे तरी भरले जातील का, की पुन्हा एकदा आंदोलनात वाडा भिवंडी रोड मात्र पाहायला मिळेल? नाही, याबद्दलच्या सगळ्या सूचना ह्या प्रशासनात दिलेल्या आहेत। PWD डिपार्टमेंट आणि जी वर्किंग अथॉरिटी कंपनी त्यांना सूचना दिल्या गेलेल्या आहेत। या पावसाळ्या अगोदर पूर्ण खड्डे भरले जावेत आणि ॲक्सिडेंट होऊ नये ह्यासाठी काळजी घेतली जावी। जिथे ॲक्सिडेंट स्पॉट्स आहेत किंवा ब्लॅक स्पॉट्स आहेत तिथे ट्रॅफिक वॉर्डन तैनात करावेत आणि पूर्णतः एक ट्रॅक हा चांगल्या रीतीने फुल फ्लेज हा सुरू व्हावा ह्या दृष्टिकोनातून आपण सूचना दिलेल्या आहेत। म्हणजे 2 वर्षांमध्ये जे खड्डे भरले नाहीत ते 15 दिवसात भरतील का? त्याबद्दल सूचना त्यांना दिल्या गेलेल्या आहेत, कारण आता पावसाळा सुरू झाल्यानंतर मोठी अवजड वाहने जे आहेत त्यामुळे अजून मोठे खड्डे तयार होऊ शकतात आणि त्या दृष्टीने ह्या उपाययोजना आपण सांगितलेल्या आहेत। एक महत्त्वाचा प्रश्न की आपण आपलं केंद्र सरकार आहे आणि पुरुष ठिकाणी बघता आपण की अनेक दिवसापासून ट्रॅफिकची समस्या आहे, ठिकाणी उड्डाणपुलाची नागरिकांकडून मागणी होईल, ती कशी प्रकारे पूर्ण होईल? नाही, वाडा
कुडूस अंबाडी किंवा भिवंडी वाडा मनोर हा स्टेट हायवे आहे, हा केंद्राच्या अखत्यारीत येत नाही आहे आणि त्यामुळे इथे जर उड्डाणपुलाची मागणी असेल ती स्टेट डिपार्टमेंट PW डिपार्टमेंटच्या माध्यमातून राज्य सरकारकडे केली गेली पाहिजे. निश्चितच जर याबद्दलची मागणी जर नागरिक करत असतील तर निश्चित मी त्यांच्यासोबत असेन आणि इथे उड्डाणपूल व्हावा ह्या दृष्टिकोनातून निश्चित आपण कारवाई करू. आणि आता सुंदर अशी गाडी पाहिली प्रथमेश वैभव शेरमोठे आघाडी सल्ला. धन्यवाद. गाडी क्रमांक 14 वळणाखाली गाड्या सोडायचा प्रयत्न करा 14च्या. या चला झेंडा पंच गती या गाड्या पटपट सोडायचंय. गाडी क्रमांक 14 वळाच्या या मैदानातला उन्हाचा तडाखा वाढायला लागलेला आहे. झेंडा पंच गती या. कसा आहे काढा फोटो. निघाला उन्हाचा नाचा ताव. लागली का सांग. राधा मुंबईकर यांचा सन्मान या ठिकाणी केला जाते. बैलगाडा शर्यतीचं आयोजन गाडी क्रमांक 2 मध्ये ऑब्जेक्शन आलं होतं, ते ऑब्जेक्शन अनसक्सेस झालेलं आहे. पदरा लावूया. गाडी क्रमांक 2 मध्ये ऑब्जेक्शन आलं होतं, ते ऑब्जेक्शन अनसक्सेस झालं आणि 2